बैल जे आहेत हे कशापासून बनवले? ते फायबर मध्ये बनवलेत. हे मातीकाम करावं लागतात. मातीकाम करून ते फायबरचे मोड वगैरे टाकून मग ते. पण ते मातीकाम करणं म्हणजे असं नाही की काहीतरी बैल म्हणजे काहीतरी आकार केलाय तसं नाही. त्याला खरंच त्याचे प्रॉपर त्याचे खरंच ती देखणी रूप पाहिजे, त्याचे पायाचे म्हणजे रेखीव वेखीव पाहिजे, त्याचं शरीर कसं पाहिजे, भाव दिसायला पाहिजे, म्हणजे समोरच्या व्यक्तीला पाहता क्षणी त्याला म्हणजे आवडलं पाहिजे, हे महत्वाचं असतं. तुम्ही बैल बनवू शकता, मला कोणी जरी बोललं बनवू शकतो असं नसतं ते. त्याला सगळ्या गोष्टी त्यात उतरवल्या लागतात. त्याच्यात जिवंतपणा रेखीव दाखवा लागतो. आता तुम्ही थोडक्यात वरती पाहिले असेल, एक बाई आहे, एक छोटा बाबा, एक मोठा बाबा, आमच्या प्रत्येक मॉडेलचा गाडी वाहन मी मॉडेल बनवलंय. पण प्रत्येकाचं कसं रुबाब वेगवेगळा आहे, चेहरा वेगवेगळा आहे. आता जुन्या थोडक्यात सांगायचं झालं ते मी एक 5 मॉडेल केलेत. या तुम्हाला दाखवतो इकडे. हे 5 मॉडेल आपण तयार केलेत. हे 5 मॉडेल असे तयार केलेत. आपली जुनी संस्कृती होती, आता नवीन पिढीला आहे ना बऱ्यापैकी आता माहित नाही ऍक्च्युली की पूर्वी कसं जळायचे, जातं दाखवले आपण, चुलीवर स्वयंपाक कसा करायचा. हे मुलींना भातुलीचा खेळ जे होता तशा प्रकारे फक्त ते पितळच्या भांड्यांमध्ये किंवा त्यात दाखवून चालणार नाही. घरामध्ये ठेवलं तर तुम्ही लोकांना सांगू शकता, मुलांना शिकू शकता. पुढच्या पिढीला आता पाहायला गेलं ना तर समजेल बाबा पाकडायचं कसं, वाटण कसं होतं. समजा आता पूर्वी काही मिक्सर नव्हता किंवा काय नव्हतं, हे आता आलं. पूर्वी काय होतं, हे सगळे मॉडेल आपण तयार केले की लोकांना, लहान मुलांना आता पुढच्या पिढीला समजलं पाहिजे, त्याच्यासाठी स्पेशल ते केले. आता छंद आहे बघा तुम्हाला, बैलगाडा शर्यत सगळ्यात जास्त आता तो छंद आहे. त्यामुळे आम्ही बनवलंय आता 2, एक कोसा, एक कोणा, एक मथुर बनवलाय, एक बकसरू बनवलाय. म्हणजे थोडक्यात एक नवीन दाखवलंय आपण की बाबा हे पण आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही घेऊ शकता. घरामध्ये आवड ज्याला आहे तो एक घरामध्ये ठेवू शकतो. हे लोक